मग तुम्ही सुद्धा हे सगळे चातुर्वर व्यवस्था बाजूला ठेवा आणि पुढे आपण जाऊ ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. त्या संकल्पनेला विरोध झाला. विरोध कसा झाला तुम्हाला माहित आहे की 14 तळ्याचा सत्याग्रह पाणी शुद्ध केलं ना. पाणी कसं केलं शुद्ध माहित आहे, पाहिलं बा आपण मागच्या ह्याच्यात 114 घागरी त्या तळ्यातलं पाणी काढलं. बॅलर मध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये गायचं शेण आणि गोमूत्र टाकलं आणि गोमूत्र टाकून ते पाणी बाबासाहेबांनी स्पर्श केल्यामुळे, बाबासाहेबांनी ते पाणी प्राशन केल्यामुळे ते तळ अशुद्ध झालेलं आहे. त्याला शुद्ध करायचा मार्ग हा वैदिक धर्माच्या पद्धतीनुसार त्यांनी तो केला आणि ते शुद्ध केलं. शुद्ध केल्याच्या नंतर ही बातमी बाबासाहेबांना मुंबईला कळाली आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की ही आहे कुठं, मग ही गोष्ट सांगितलेली कुठे गोमूत्र टाकून शुद्ध करण्याची. मग बाबासाहेबांना कळालं की हे कुठे आहे. काय जाळलं त्यांनी, मनुस्मृती ह्या ग्रंथामध्ये होत. मग तो ग्रंथ घेतला आणि जागतिक आध्यात्मिक दिवस तो जाळण्याचा ठरवला बाबासाहेब. कोणता आहे तो दिवस? 25 डिसेंबर 1927 ला